मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे हे 29 ऑगस्टला मुंबई येथे उपोषण करणार आहेत आणि त्या अनुषंगाने राज्यभरात मोठी तयारी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे उद्यापासून कूच करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने लातूरमध्ये मराठा समाजाने जी तयारी केली आहे ते दाखवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। मोठ्या संख्येने राज्यातील मराठा समाज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी मुंबईकडे जाणार आहे। लातूरचे काही समन्वयक आपल्यासोबत आहेत। कशी असणार आहे तयारी? आता आरपारच्या लढाईची हाक दिली मनोज जरांगे यांनी, काय असणार आहे तयारी? आता तयारी ही गावोगाव आम्ही जी घोंगडी बैठका घेतलेल्या आहेत त्या घोंगडी बैठकामध्ये आम्ही लोकांना सांगण्यापेक्षा लोकांनी आम्हाला सांगितले की आमच्या गावातून एवढी तयारी झालेली आहे, एवढं आम्ही तयार केलेलं आहे, आमचा किचन आमचं सगळं सोबतच आहे। त्याच्यामुळं आता तयारी करायचं काही ठेवलंच नाही लोकांनी, त्यांनी त्यांच्या हातात घेतलं आता आंदोलन। त्याच्यामुळं दादा म्हणतील तसं करायसाठी लोक तयार झालेले। गावागावामध्ये तुम्ही बैठका घेतल्यात, गावभेटी घेतल्यात, चावडी बैठका घेतल्यात, काय प्रतिसाद मिळतोय गावामधनं? किती लोक निघतील यावेळेस वाटतंय? जवळजवळ लातूर जिल्ह्यात 17 टीम रोज 4 ते 5 गाव, कमीत कमी 5 गाव केलेले आहेत। आणि तुम्ही तयारी जे म्हणताय तर गावात लातूर जिल्ह्यात 50,000चा आकडा सहज पार होईल अशी आहे परिस्थिती। आणि आज तुम्ही सहज चौकशी करा, पिकअप आणि आयशर 460 टेम्पो तुम्हाला मिळणार नाही, कारण सगळे मुंबई दौऱ्याला निघालेले आहेत। जिल्ह्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की 2 दिवसापासून वाहनं मिळत नाही आहेत, सगळे वाहनं निघालेले आहेत आणि हा आकडा 50च्या पुढे जातोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि पूर्ण तयारीनं जातो। 2 आहेत की गुलाल घेऊनच वापस यायचं, आता करा किंवा मरा, डू ऑर डाय याप्रमाणे। उद्या तुम्हाला हे दिसेल की आकाशात तारे आणि मनोजदादांच्या आंदोलनातील मराठे मोजता येत नाहीत, ही परिस्थिती आहे। उद्या गुगल मॅप काढून बघा, आंतरवलीचा पूर्ण 20-25 किलोमीटरचा परिसर सगळा रेड दिसेल तुम्हाला आज दुपारपासूनच, हे वास्तव आहे। एकूणच जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यात 10 तालुके आहेत, अनेक गावं मराठा बहुल गावं आहेत आणि या गावातून हे मराठा समाज मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्यापासून अंतरवालीकडे जाणार आहेत। गावागावात बैठका घेतल्यात, काय प्रतिसाद येतोय? याच्या आधी तुम्ही मुंबईकडे गेला होता, आता पुन्हा डबल जायची वेळ आहे आणि आरपारची लढाई राहणार आहे। काय असणार आहे आता एकूण गावाचा, प्रत्येक गावातल्या लोकांचं म्हणणं आणि तुम्हाला एकूण कसं नियोजन केलं? प्रत्येक गावाची तयारी आपल्या अपेक्षापेक्षा जास्त आहे। या अगोदरही आम्ही मुंबईला गेलो होतो, आम्हाला फसवा आणि खोटं आश्वासन देण्यात आलं। आम्ही सहज भरोसा ठेवला, विश्वास ठेवला सरकारवरती की यांनी शब्द दिलाय तो पाळतील, पण तसं झालेलं नाही। त्यामुळं आता आणखीन जास्तीच्या ताकदीनं आम्ही पोचणार आहेत आणि गावात खूप मोठी आणि जय्यत तयारी आहे। गावागावात म्हणण्यापेक्षा घरातून तयारी आहे आणि अंदाजा फक्त हवामानाचा लावू शकतो, मराठ्यांचा नाही असं मला वाटतं। बरं, आता या सगळ्या लोकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था असणार, त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन करावं लागणार, वैद्यकीय सेवेचं नियोजन करावं लागणार। लातूर जिल्ह्याचं विशेषतः काय नियोजन राहिले या संदर्भात? तुम्ही पाण्याचा विषय घेतला तर सर्व मराठे आपल्या आपल्या गाडीमध्ये आपलं स्वतःचं पाणी पिण्याचे सगळे सोय हे स्वतः घेऊन चाललेले आहेत। पाण्याचे बॉटल असतील, पाण्याचे जार असतील, हे सोबत घेऊन गेले। राहिला आरोग्याचा विषय, तर आरोग्याच्या विषयामध्ये सर्व डॉक्टर्स टीमनी त्यांनी जिल्हा वाईज कमिट्या केलेल्या आहेत, हे त्या तालुक्याला त्यांनी कमिट्या केलेल्या आहेत, तालुक्याच्या टीमसोबत त्यांनी निघालेले आहेत। त्यांचा औषधोपचार घेऊन किंवा मेडिकल असोसिएशन आहे हे सोबतच आहे। त्याच्यामुळं आमच्याकडं खाण्यापिण्याची कमी नाही, आम्हाला औषध पाण्याची कमी नाही। त्याच्यामुळे किती दिवस आम्ही मुंबईत राहायला मोकळे होता। बरं, रेणापूर तालुक्यात विशेषतः तुम्ही मोठ्या बैठका घेतल्यात, काय मिळतो तालुक्यातून प्रतिसाद? ज्या वेळेस आपण 2024च्या मुंबईच्या आंदोलनाच्या दृष्टीनं मराठे निघाले होते, त्यावेळेसचा मराठ्यांचा काय ओघ होता तो आम्ही त्या ठिकाणी पाहिला होता। परंतु यावेळेस आम्हाला नव्यानं असं जाणवलं, आम्ही विशेषतः रेणापूर तालुक्यात सकाळी 4 ते 5 गावं आणि संध्याकाळी 4 ते 5 गावं अशा जवळपास 8 ते 10 बैठका तालुक्यात आम्ही रोज सकाळ संध्याकाळ घेतल्या। लोकात तेवढा प्रचंड उत्साह आहे, गेल्या वेळेसपेक्षा किमान 4 पट किंवा त्यापेक्षाही अधिक मराठा यावेळेसच्या मोर्चात सहभागी होईल, हे आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं दिसलेलं आहे। पाटील, मागच्या काही दिवसापूर्वीच लातूर दौऱ्यावर होते, विशेषतः लातूरमध्ये मोठी संख्या दिसली हो मराठ्यांच्या बैठकीला, आता कसं असणार आहे प्रतिसाद? आता खरं सांगायचं तर जेव्हा पाटील लातूर दौऱ्यावर आले होते त्यावेळेस नुसतं मराठा समाजच नाही तर जरांगे पाटलाला तसेच आपल्याला मराठा आरक्षणाला सपोर्ट म्हणून पूर्ण सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी आले होते। मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील किंवा धनगर बांधव असतील,
तसेच कोळी समाजातील सुद्धा लोक म्हणजे जरांगे पाटलाकडे अपेक्षा घेऊन न्याय मिळण्यासाठी ते या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी आलेले होते. आणि खरंच जे मागच्या वेळेस मुंबईला गेलेले जे लोक होते ते 1 पट असतील तर यावेळेस नक्कीच 5 पट लोकसंख्या यावेळेस मुंबईमध्ये दिसणार आहे अशी तयारी चालू आहे. ऐकण्यात येते लातूरमधून तरुणांची मोठी फळी मुंबईकडे कूच करणार आहे, 2 व्हीलरवरती निघणार आहेत असं ऐकण्यात येते. काय खरं आहे का? हे खरं आहे, कारण की दादांनी जेव्हापासून आंदोलन केलंय त्याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे कुणाला जर भेटलं असेल तर ते तरुण वर्गाला, कारण की ते विद्यार्थी वर्ग जे आहे त्यांनाच शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सगळ्यात जास्त त्याची गरज आहे. येणाऱ्या काळात त्यांनाच सगळ्यात महत्त्वाचं ते विषय असल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा मुंबईला ते पहिलं जात आहेत, कारण की त्यांचं भविष्य येणाऱ्या त्या सर्टिफिकेटमध्ये त्या व्हॅलिडिटीमध्ये म्हणजे जे दादांना भेटलंय पण तरी सुद्धा उद्या अजून त्यांनी बाकीच्या पुढच्या पिढीसाठी अजून परत बसतायत. तर त्या हिशोबानं सगळी युवा पिढी तिथं हजर राहणार आहे. 2 व्हीलरवर आता भाऊनं जसं म्हणले तसं फक्त बाटल्या किंवा कॅन घेऊन नाही तर टँकर सुद्धा घेऊन चाललेत काही जण, जे मुंबईला इथून म्हणजे लातूरहून मुंबईपर्यंत टँकर म्हणजे त्याला राहायची आंघोळ करायची सगळ्या सोयी सोबत घेऊन चाललेत ते. एकूणच जर पाहिलं तर 29 ऑगस्टच्या या चलो मुंबईच्या अनुषंगाने लातूरमधून देखील तगडं नियोजन केलंय आणि मोठ्या संख्येने लातूरमधून देखील मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे. मर्द मराठ्याचं पोर आज 8 वर्ष पूर्ण होत आहेत. पुन्हा एक नवीन गाणं समोर घेऊन येत आहे. काय भावना आहेत? आता हे गाणं असं आहे की आपल्या सर्वांचा संघर्ष होता म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आणि एक आरक्षण गीत म्हणून आम्ही लातूरचे सर्व समन्वयक आणि आम्ही असं एक गाणं तयार केलं आहे. ते गाणं असं आहे की मर्द मराठ्यानो पेटून उठा. आता गरज आहे की सर्वांनी आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून की मर्द मराठ्यानो पेटून उठा आता मिळून सारे जण. मर्द मराठ्यानो पेटून उठा आता मिळून सारे जण. आता मिळून सारे जण. आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण. आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण. अरे मराठा आरक्षण घ्यायचं मराठा आरक्षण. जरांगे पाटलाची तळमळ त्या सरकारला कळावी. मराठ्यांना कुणबी म्हणून नोंद ही मिळावी. आमच्या हक्कासाठी करतोय आम्ही आता हे आंदोलन. हक्कासाठी करतोय आम्ही आता हे आंदोलन. अहो बघा हे आंदोलन. आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण. मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण. एक मराठा, एक मराठा. निश्चितच पाहायला गेलं तर मोठी तयारी या मराठा समाजाने केलेली आहे. राज्यातून लाखोच्या संख्येने मराठा समाज हे मुंबईकडे कूच करणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सरकार तोडगा काढणार की पुन्हा तोंडाला पानं पुसणार ही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.